नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. इचलकरंजी शहरात 5.5 वर्षाच्या लहान मुलीसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी बाबासाहेब बांदार राहणार तोरणानगर सहारा निवारा कॉलनी तालुका हातकणंगले या इसमावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पीडित लहान मुलगी संशयित आरोपी बाबासाहेब बांदार दोघेही एकाच परिसरात शेजारी राहतात. त्याच परिसरात बाबासाहेब बांदार यांचे घरातच किराणा दुकान आहे. काल सायंकाळच्या सुमारास फिर्यादीची अल्पवयीन मुलगी खाऊ घेण्यासाठी दुकानात गेली असता आरोपीने तिला दुकानातून घरात बोलावून घेतले. त्यानंतर मुलीला कडेवर उचलून घेऊन गैरवर्तन केले. दरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने सुरुवातीला घरी काहीही सांगितले नव्हते. मात्र आईने तिला विश्वासात घेऊन विचारल्यानंतर तिने संपूर्ण हकीकत उघड केली. त्यानंतर फिर्यादीने कोणतीही विलंब न लावता तक्रार देण्यास शहापूर पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पीडित कुटुंबाने हिंदुत्ववादी संघटना यांची माहिती दिली. दरम्यान पोलिसांच्या या कारभारामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. मालेगावमधील अत्याचाराची घटना ताजी असतानाच तिचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटतात आहेत. अशातच इचलकरंजी शहरात एका अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केलेल्या नराधमावर कारवाई न करता पोलिसांनी बघ्यांची भूमिका घेतल्याने तीव्र संताप नागरिकांमधून होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून बाबासाहेब बांदार राहणार तोरणानगर सहारा निवारा कॉलनी तालुका हातकणंगले या इसमावर शहापूर पोलीस ठाण्यात BNS कलम 73 सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमन कलम व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड हे करत आहेत.